श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगाचा शुभ संयोग सुद्धा जुळून येत आहे. यंदा 21 मे 2026 म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:05 सुरू होऊन उत्तरात्र 2:49 पर्यंत असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच आज गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा. या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू जाळायच्या, कोणत्या वेळेत जाळायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण येत असेल, कलह होत असतील, आलेला पैसा टिकून राहत नसेल, मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल
किंवा आपले ग्रहदशा चांगली नसेल, राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आणि जेव्हा अशा विशेष तिथीला आपण काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्याचबरोबर आपल्याला घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्यात. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कोणत्याही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. आपल्याला लागली जी वाईट दृष्ट असते ती सुद्धा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायच्यात. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तिळ जे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. तसेच एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र म्हणतात ते सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं आहे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं. तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामधनं हा धूर फिरवून झाला की आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी
करायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.